कोल्हापूरहून अक्कलकोट येथे स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी जात असलेल्या कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला पाठीमागून जोरदार धडक दिली। या अपघातात कोल्हापूर कसबा बावडा येथील पती पत्नी जागीच ठार झालेत। हा अपघात रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावर कवटेमंका तालुक्यातील शिरढोण नजीक झालाय। ही घटना आज सकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास घडली आहे। कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयातील नामवंत वकील सौ वंदना संतोष गायकवाड आणि पती संतोष धोंडीराम गायकवाड असं मृत झालेल्या व्यक्तींची नावे आहेत। संतोष गायकवाड हे पत्नीसमवेत त्यांच्या वॅगनार कारने कोल्हापूरहून पंढरपूरकडे जात होते। शिरढोण गावाजवळील उड्डाणपुलाच्या पूर्वेकडील बाजूस असलेल्या नायरा पेट्रोल पंपासमोर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेला ट्रॅक्टर त्याच्या 2 ट्रॉलींना त्यांच्या कारने पाठीमागून जोरदार धडक दिली। ट्रॅक्टर चालक आणि कामगार चहा पिण्यासाठी जवळील हॉटेलमध्ये थांबले होते। धडक अत्यंत भीषण असल्याने कार ट्रॉलीखाली अडकली आणि कारमधील दोघांचा गंभीर जखमी होऊन घटनास्थळीच मृत्यू झाला। अपघाताची माहिती मिळताच राष्ट्रीय महामार्ग पोलीस आणि कवटेमंका पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी मदतकार्य करत अपघातग्रस्त वाहन रस्त्याच्या बाजूला हटवून वाहतूक सुरळीत केली। घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आलाय। मृतदेह शवविच्छेदनासाठी कवटेमंका येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले। आखाती देशात सुरू असलेल्या युद्धामुळे गॅस पुरवठ्यांवर परिणाम झाला असतानाच आता पेट्रोल टंचाई झाल्याच्या अफवेने सांगली, मिरज, ईश्वरपूरसह अनेक ठिकाणी असलेल्या पेट्रोल पंपांवर नागरिकांनी वाहने घेऊन धाव घेतली आहे। परिणामी काही पेट्रोल पंपांवरील इंधन संपलं तर काही पंपांवर वाहनांच्या लांबच्या लांब रांगा पाहायला मिळाल्या। पेट्रोल साठा संपल्याच्या भीतीने वाहनधारकांनी पंपावर एकच गर्दी केली होती। जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये गेल्या 2-3 दिवसांपासून पेट्रोल पंपांवर गर्दी होतीये। पेट्रोलचा साठा संपत आल्याची अफवा ग्राहकांमध्ये पसरली आहे। पेट्रोल मिळणार नाही या भीतीमुळे वाहनधारकांची पंपावर गर्दी होतीये। हे चित्र आज शहरातही सकाळपासून पाहायला मिळाले। शहराच्या सर्व पेट्रोल पंपावर आज सकाळपासून पेट्रोल घेण्यासाठी वाहनधारकांच्या रांगा लागलेल्या होत्या। अनेक ग्राहक तासभर रांगेमध्ये उभे होते। मागील तितक्या रकमेचे तेल देण्याचा प्रयत्न पंप चालकांकडून सुरू आहे। दुसरीकडे काही पेट्रोल पंपांवर इंधन संपल्याने तसेच पुरवठा झाला नसल्याने बंद करावं लागलं। त्यामुळे ग्राहकांमध्ये पेट्रोल टंचाईची संभाव्यता निर्माण झाली आहे। काही जण नोकरीतून वेळ काढून पेट्रोल पंपावर आले होते, तर काही महिलांनी स्वयंपाक हा अर्धवट ठेवून पेट्रोल पंपाकडे धाव घेतली होती। भर उन्हात पेट्रोलसाठी ताटकळत राहावं लागल्याने वाहनधारकांकडून संताप व्यक्त केला जातोय। उरण ईश्वरपूर शहरामध्ये काही पेट्रोल पंप बंद असल्यामुळेच ईश्वरपूरमधीलच ज्या पेट्रोल पंपावर पेट्रोल उपलब्ध आहे त्या पंपावर एकच गर्दी झालेली दिसून आली आहे। त्यामुळे नागरिकांच्या मध्ये पेट्रोल डिझेल साठ्याबाबत अफवा पसरत असल्यामुळे लोक ज्या पंपावरती पेट्रोल डिझेल उपलब्ध आहे त्या पंपावर पेट्रोल डिझेल भरण्यासाठी एकच गर्दी करत असल्याचं चित्र पूर्ण ईश्वरपूर शहरामध्ये संध्याकाळच्या सुमारास दिसून आले। सांगली महापालिकेसमोर प्रलंबित मागण्यांसाठी प्रहार मूकबधीर दिव्यांग संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले। महापालिका कार्यालयासमोर विविध प्रलंबित मागण्यांसाठी मूकबधीर दिव्यांग तरुणांकडून शिट्ट्या वाजवून निदर्शने करण्यात आली। शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथे जिल्ह्यातील मूकबधीर दिव्यांग तरुणांना कार्यालय मिळावे तसेच राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले। सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी कार्यालय उपलब्ध करून देण्यासाठी महापालिका प्रशासनाकडे शिफारस केली होती। मात्र गेल्या 2 वर्षांपासून या मागणीकडे दुर्लक्ष होत असल्याने संतप्त मूकबधीर दिव्यांग तरुणांनी महापालिकेच्या दारात शिट्ट्या वाजवत आंदोलन केले। या आंदोलनात शहरातील मूकबधीर बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले। महापालिका प्रशासनाने दिलेल्या अर्थसंकल्पात स्थायी समिती सदस्यांकडून अभ्यास सुरू झालाय। यात नगरसेवकांना स्थानिक विकास निधी, क्रीडांगणे विकास, स्टेडियम दुरुस्तीसह अनेक योजनांवर स्थायीकडून भर दिला जाणार असण्याची शक्यता आहे। त्यामुळे प्रशासनाच्या अर्थसंकल्पात स्थायीकडून सुमारे 65 कोटींची वाढ होण्याची शक्यता आहे। महापालिका प्रशासनाने 2026 ते 27चा 1065 कोटी 24,03,380 रुपयांचा तर 50 कोटी 27,28,906 रुपये शिल्कीचा अर्थसंकल्प स्थायी समितीला सादर केला होता। स्थायी समितीकडून या अर्थसंकल्पात वाढ केली जाणार आहे। यामध्ये स्थायी समितीकडून नगरसेवकांना स्थानिक विकास निधी, तिन्ही शहरात क्रीडांगण, सांगली व मिरज शहरातील छत्रपती शिवाजी स्टेडियम, सांगलीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम दुरुस्तीसह अनेक विषय अर्थसंकल्पात घेतले जाणार आहेत। त्यामुळे हा अर्थसंकल्प 1,100 कोटींवर जाण्याची शक्यता आहे। शुक्रवारी अर्थसंकल्पीय सभा होणार आहे। या सभेत स्थायी समितीचे सभापती अतुल माने हे स्थायीचा अर्थसंकल्प महापौर धीरज सूर्यवंशी यांच्याकडे सादर करणार आहेत। जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाकडून राबवण्यात येत असलेल्या 3 योजनांना जिल्हा परिषद अध्यक्षा संगीता पाटील यांनी स्थगिती दिली। या योजनांबाबत जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत सर्वानुमते चर्चा करून जो निर्णय होईल त्यानुसार कार्यवाही करण्यात यावी अशा सूचना त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत। याबाबतचे लेखी आदेश त्यांनी पहिल्याच दिवशी दिले। जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीपूर्वीच प्रशासनाने समाज कल्याण विभागाकडील लाखो रुपयांच्या 3 योजनांची कार्यवाही सुरू केली होती।
जिल्हा परिषद स्वीय निधीतून नियमांप्रमाणे उपलब्ध होणाऱ्या निधीतून समाज कल्याण विभागाकडून विविध योजना हाती घेण्यात आल्या आहेत. मार्च 2025 मध्ये योजना आखण्यात आल्या, मात्र वर्षभर त्यांच्या अंमलबजावणीकडे दुर्लक्ष करण्यात आले. आर्थिक वर्ष संपण्यास आता काही दिवसच बाकी असतानाच या योजना राबवण्याची घाई या विभागात सुरू झाली. समाज कल्याण विभागाकडील दलित वस्तीत सुमारे 150 पथदिवे बसवण्याची निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. हे 80 लाख रुपयांचं काम आहे, मात्र या कामावरून तक्रारी झाल्या. लाखो रुपये निधीतून अवघे 12 व्हॅटचे सौर पथदिवे बसवण्यात येणार होते. या 12 व्हॅट क्षमतेसह टेंडरमधील नियम अटीबाबत आक्षेप घेण्यात आले. याशिवाय समाज मंदिराचे ग्रंथालय अभ्यासिकेत रूपांतर करणे, मध्यमवर्गीय मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुरू करणे याही लाखो रुपयांच्या योजना हाती घेण्यात आल्या. मात्र पदाधिकारी आल्यावरच या सर्व निधीबाबत निर्णय घ्यावा अशी मागणी होती. सामाजिक कार्यकर्ते सचिन कांबळे, संघर्ष सुशिक्षित बेरोजगार अभियंता समितीचे महेश सागरे यांनी तक्रार केली होती. राष्ट्रवादीचे गटनेते विजय धेंडे यांनीही याबाबत अध्यक्षांकडे तक्रार केली. सालाबादप्रमाणे श्री गणेश जयंतीनिमित्त सांगली जिल्ह्यातील कासेगाव येथे चौथे ओपन जयंत हिंद केसरी राज्यस्तरीय बैलगाडा शर्यत गुरुवारी होत असून शक्ती, वेग आणि प्रतिष्ठेचा महाउत्सव कासेगावमध्ये पाहायला मिळणार आहे. युवा उद्योजक अतुल लाहिगडे यांच्या संकल्पनेतून चौथ्या पर्वामध्ये कासेगाव येथे राज्यस्तरीय भव्य जयंत हिंद केसरी ओपन बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आले असून यासाठी सांगली सातारा जिल्हा सरहद्द पश्चिम बाजूला भव्य मैदान तयार करण्यात आले. जिंकणाऱ्या बैलगाड्यांना लाखोंवर बक्षिसं ठेवल्याची माहिती संयोजक अतुल लाहिगडे यांनी दिली आहे. बक्षीस वितरण माजी मंत्री जयंत पाटील, आमदार अतुल भोसले यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या बैलगाडी शर्यतीसाठी प्रथम क्रमांकास 5,06,265 रुपये, द्वितीय क्रमांकास 3,06,265 रुपये, तृतीय क्रमांकास 2,06,265 रुपये, चतुर्थ क्रमांकास 1,06,265 रुपये, पाचव्या क्रमांकास 62,065 रुपये, सहाव्या क्रमांकास 26,265 रुपये आणि सातव्या क्रमांकास 26,265 रुपये बक्षीस असून कायम शील्ड देण्यात येणार आहे. उपस्थित गटपास मालक आणि महिलांना लकी ड्रॉमधून 6 भाग्यवान विजेत्यांना मोफत हेलिकॉप्टर सफारी करण्यात येणार आहे. अलीकडे शेतकरी जगाचा पोशिंदा आहे, तो जगला पाहिजे याच उदात्त हेतूने अतुल भाऊ लाहिगडे यांच्या संकल्पनेतून सांगली जिल्ह्यात प्रथमच असा बैलगाडी शर्यतीचा थरार पाहायला मिळणार आहे. जिल्ह्यात 17 ते 19 मार्च दरम्यान झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेती पिकाचं मोठं नुकसान झालंय. कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालानुसार तब्बल 4,000वर शेतकऱ्यांचे 2,000हून अधिक हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान झालंय. नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम अंतिम टप्प्यात असल्याचं कृषी विभागाच्या वतीने सांगण्यात आलंय. जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये जिरायती, बागायती आणि फळ पिकांना मोठा फटका बसला. यामध्ये सर्वाधिक नुकसान आटपाडी तालुका येथे झालं असून 1,595 शेतकरी यामध्ये बाधित झालेत. तर आटपाडी तालुक्यात एकूण 769.70 हेक्टर क्षेत्राचं नुकसान झालंय, ज्यामध्ये बागायती आणि फळ पिकांना मोठा फटका बसलाय. 8 दिवसांपूर्वी जिल्ह्यात जोरदार अवकाळी पाऊस झाला. यामुळे द्राक्षे, डाळिंबसह इतर पिकांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अवकाळी पाऊस थांबल्यानंतर कृषी विभागाने तात्काळ नुकसानीचा नजरअंदाज घेण्यास सुरुवात केली. कृषी विभागाच्या नजरअंदाजात जत तालुका 305.30 हेक्टर, विटा 320 हेक्टर आणि मिरज 256.40 हेक्टर या भागांनाही मोठा फटका बसलाय. मिरज तालुक्यात 528 शेतकरी बाधित झाले असून बागायती आणि फळ पिकांचं नुकसान लक्षणीय आहे. याशिवाय तासगाव येथे 107.82 हेक्टर, कवठेमहांकाळ येथे 87.20 हेक्टर आणि अप्पर संख येथे 19 हेक्टर क्षेत्र बाधित झाले. दरम्यान काही तालुक्यांमध्ये नुकसान नोंदलं गेलं नसल्याचा अहवालात स्पष्ट झालंय. प्राथमिक अहवाल शासनाला पाठवण्यात आलाय. पंचनामे करण्याचं काम अंतिम टप्प्यात सुरू आहे. त्यानंतर नुकसानीचे आकडे वाढण्याची शक्यता असल्याचं कृषी विभागाच्या वतीने सांगण्यात आलंय. खुनाचा प्रयत्न, दहशत माजवणे, घरफोडी, चोरी यांसह गंभीर गुन्हे दाखल असलेल्या मिरज तालुक्यातील अंकली येथील स्वप्नील कोलप टोळीला सांगली आणि कोल्हापूर या 2 जिल्ह्यातून 2 वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले. पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी याबाबतचे आदेश दिलेत. टोळी प्रमुख स्वप्नील उर्फ गोट्या प्रकाश कोलप, उमेश रमेश कोलप आणि रोहित रमेश कोलप अशी हद्दपार केलेल्यांची नावे आहेत. सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अंकली येथील स्वप्नील उर्फ गोट्या कोलप टोळीवर 2013 ते 2025 या कालावधीत खुनाचा प्रयत्न, घातक हत्या आणि इच्छापूर्वक दुखापत करणे, बेकायदेशीर जमाव जमवून शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी देणे,
घरफोडी, चोरी, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन करत बेकायदेशीर जमाव जमवून घातक हत्याराने दुखापत करणे, कुंटणखाना चालवणे, अल्पवयीन मुलीचा पाठलाग करत शिवीगाळ करत विनयभंग करणे, खंडणी मागणे, रिव्हॉल्व्हर बाळगणे, शासकीय कामात अडथळा आणून कर्मचाऱ्यांना ठार मारण्याची धमकी देणे, हद्दपारी आदेशाचे उल्लंघन आणि मालमत्तेविरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे या टोळीवर दाखल आहेत. याची दखल घेत सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक भैरू तळीकर यांनी हद्दपारीचा प्रस्ताव उपाधीक्षक संदीप भागवत यांच्याकडे पाठवला होता. टोळीचा चौकशी अहवाल, गुन्ह्याचा आणि सद्यस्थितीचा अहवाल या सर्व बाबींचा विचार करून पोलीस अधीक्षक घुगे यांनी सुनावणी घेऊन स्वप्नील उर्फ गोट्या कोलप टोळीला सांगली आणि कोल्हापूर या 2 जिल्ह्यातून 2 वर्षांसाठी हद्दपार करण्याचे आदेश दिले. आगामी सण उत्सवाच्या अनुषंगाने गुन्हे करणाऱ्या टोळक्यांवर बारकाईने नजर ठेवून कठोर कारवाई करण्याचा इशारा पोलीस अधीक्षक घुगे यांनी दिलाय. MIDC कुपवाडमध्ये MSCB कार्यालयाच्या पाठीमागे असणाऱ्या सांडपाणी प्रकल्पाच्या समोरील रस्त्यावर बेकायदेशीररित्या देशी बनावटीचं पिस्टल आणि 2 जिवंत काडतुसे घेऊन थांबलेल्या तरुणास कुपवाड पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्टल आणि 2 जिवंत काडतूस असा एकूण 51,600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. वालचंद मारुती आंधळे असं अटक केलेल्या संशयिताचं नाव आहे. MIDC पोलीस ठाण्यातील पोलीस अविनाश पाटील यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की MIDC मधील MSCB कार्यालयाच्या पाठीमागील बाजूस असणाऱ्या सांडपाणी प्रकल्पाच्या समोरील रस्त्यावर एक तरुण येणार असून त्याच्याकडे पिस्टल आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदराव घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या पथकाने MSCB कार्यालयाच्या पाठीमागील बाजूस सापळा रचला. मिळालेल्या माहितीप्रमाणे बंद स्थितीत असलेल्या सांडपाणी प्रकल्पाच्या समोरील रस्त्यावर एक तरुण संशयितरित्या थांबलेला आढळला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ एक देशी बनावटीचं गावठी पिस्टल आणि 2 जिवंत काडतुसे सापडली. पोलिसांनी त्याला अटक करून त्याच्या ताब्यातील पिस्टल आणि काडतुसे एकूण 51,600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. संशयितास न्यायालयाने 5 दिवस पोलीस कोठडीचे आदेश सुनावलेत. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या 62व्या वाढदिवसानिमित्त शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने सांगली जिल्ह्यात रविवारी 5 एप्रिल रोजी लहान मुलांसाठी विशेष मोफत हृदय तपासणी आणि शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजन करण्यात आलं, अशी माहिती कक्षाचे राज्य कार्यकारी सदस्य अमोल पाटील, पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख प्रशांत साळुंखे यांनी दिली आहे. शिवसेना वैद्यकीय मदत कक्षामार्फत गेल्या अनेक वर्षांपासून विविध आरोग्य शिबिरे राबवली जात असून आतापर्यंत 10,000हून अधिक बालकांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. यावेळी गौरव गुळवणी, विशाल पाटील, श्रेयस गाडगीळ, नितीन पाटील आदी जण उपस्थित होते. या उपक्रमाअंतर्गत सांगली जिल्ह्यातील लहान मुलांसाठी मोफत 2D इको तपासणी केली जाणार असून ज्या बालकांना पुढील उपचारांची गरज आहे त्यांच्यावर मोफत हृदय शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. गरजू रुग्णांनी या संधीचा लाभ घ्यावा असं आवाहन शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख प्रशांत साळुंखे यांनी केली आहे. हे शिबिर शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन, ज्युपिटर हॉस्पिटल, आरोग्यदूत फाउंडेशन आणि शिवसेना सांगली जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले. याचं मूळ संकल्पना तथा कक्षप्रमुख मंगेश चिवटे यांची आहे. या शिबिरात तज्ज्ञ डॉक्टर आशुतोष सिंग आणि पूजा सिन्हा उपस्थित राहणार आहेत.